नमस्कार. प्रत्यक्ष व्यवहारामधलं गणित करणं आणि गणिताची अंकातली मांडणी करणं ह्या दोन गोष्टी पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे 12 रुपये आहेत आणि मला त्याच्यामध्ये जर अजून 13 रुपये मिळवायचे असतील तर आता माझ्याकडे एकूण किती झाले तर 10च्या 2 नोटा म्हणजे 20 रुपये आणि 5 25 रुपये झाले. समजा माझ्याकडे 30 रुपये आहेत आणि त्याच्यामधून मला 10 रुपये काढायचे आहेत, तर ही झाली 30 वजा 10ची वजाबाकी, माझ्याकडे 20 रुपये उरले. मला जर 2 गुणिले 3 करायचं असेल तर मी 2 रुपये 3 वेळा घेतले, म्हणजे माझ्याकडे एकूण 6 रुपये झाले. आणि मला जर 6 रुपये 2 जणांमध्ये सारखे वाटायचे असतील तर मी याचे 2 सारखे भाग केले आणि प्रत्येकाला किती मिळाले ते माझं उत्तर हे 3 रुपये हे भागाकाराचं उत्तर आलं. आता हे जे आहे हे प्रत्यक्ष गणित करणं, आम्ही भारतभरात हजारो शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या आहेत आणि आमचा अनुभव असा आहे की 80% शिक्षक मुलांसाठी मेहनत भरपूर घेतात, पण हे गणित करणं जे आहे ते आपल्या शिकवण्यामध्ये मिसिंग असतं. म्हणजे एखादा पदार्थ करणं आणि तो केल्यानंतर त्याची रेसिपी लिहिणं ह्या जशा दोन वेगळ्या गोष्टी आहेत, तसंच फळ्यावरचं गणित हे केलेल्या प्रत्यक्ष गणिताची रेसिपी लिहिणं आहे. आपण खूप सारी मेहनत ती रेसिपी शिकवण्यावर पुन्हा पुन्हा घेतो आणि मूळ जे गणित प्रत्यक्ष करणं आहे त्याचा पुरेसा सराव मुलांना मिळत नाही, म्हणून मुलांना गणित अवघड वाटतं.